परिषदेच्या धर्तीवर मनमाड नगर परिषदेने ही घरपट्टी आणि व्यावसायिक करात 50% सरसकट सूट देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहराध्यक्ष विलास अहिरे यांनी केली। वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष योगेश पाटील यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले। ज्याप्रमाणे सटाणा नगर परिषदेने सर्वसाधारण सभेमध्ये सर्वपक्षीय संमतीने घरपट्टी व व्यावसायिक कर आकारणीमध्ये 50% सूट देण्याचा ऐतिहासिक व लोकहिताचा निर्णय मंजूर केलाय। त्याच धर्तीवर मनमाड नगरपालिकेनेही तात्काळ पावले उचलून तसा ठराव मंजूर करावा, जेणेकरून महागाई, मंदी आणि बेरोजगारीमुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक, मध्यमवर्गीय आणि छोटे व्यापारी, कमालीच्या आर्थिक अडचणीत असलेल्या सर्वच घटकांना त्याचा लाभ होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या प्रसंगी जिल्हा सचिव कादिर शेख, जिल्हा नेते दीपक बाबा साळवे, शहर सचिव अमोल केदारे, शहर उपाध्यक्ष निलेश निकम, सागर गाडे, संघटक अनिल कांबळे, सुनील बागुल, गौतम कर्डक, दिलीप चव्हाण, खुशाल थोरात आदी पदाधिकारी उपस्थित होते। आज मनमाड शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही मनमाड नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष निवडणूक द्यायला आलो होतो। त्याचं कारण तसं आहे, आपल्या नाशिक जिल्ह्यातील सटाणा नगरपालिकेने त्यांच्या विभागातील, त्यांच्या शहरातील जे घरगुती लोक आहेत, जे वाणिज्य व्यावसायिक लोक आहेत, त्यांच्यासाठी जवळजवळ 50% त्या घरपट्टीमध्ये सूट दिली आहे। त्यांनी तसे सर्वसाधारण सभेमध्ये ठराव करून तो ठराव कलेक्टरला पाठवून त्या ठिकाणी त्याची मंजुरी मिळवली आहे आणि सटाणा घरांना त्याला दिलासा दिला आहे। आणि त्याच धर्तीवर मनमाड नगरपालिकेने सुद्धा सर्वसाधारण सभेमध्ये ठराव करून आपल्या मनमाड शहरातील जे घरगुती घरपट्टी धारक आहेत किंवा व्यावसायिक वाणिज्य धारक आहेत त्यांना आपल्या घरपट्टीमध्ये 50% सूट द्यावी, अशी आग्रही मागणी आम्ही या ठिकाणी वंचित बहुजनाच्या वतीने या ठिकाणी करीत आहोत। निश्चितच याचं आम्हाला साजेसं असं उत्तर या ठिकाणी आम्हाला मिळेल ही अपेक्षा या ठिकाणी करतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।